प्रिय विद्यार्थी मित्रांनो, मी दीपाली कुलकर्णी देशमुख माझ्या विंग्स ऑफ फिजिक्स या चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते। आपल्याला सीईटी, नीट, जेई किंवा कुठलीही परीक्षा देताना खूप साऱ्या नंबरचे स्क्वेअर्स करावे लागतात आणि बघा सीईटीला कम्प्युटरवर लॉक टेबल असतो, पण तो उघडून जर पाहायला गेलं तर आपला 2-3 मिनिटं वेळ निघून जातो आणि आपल्याला एका प्रश्नाला वेळ 54 सेकंद असतो। सेम स्ट्रॅटेजी नीटला पण असते, म्हणजे लॉक टेबल मध्ये आपण वर्ग करत बसलो लॉक टेबल वापरून तर आपला वेळ जाणार आहे। आणि सीईटी, नीट, जेईई या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम मध्ये सगळ्यात पहिली गोष्ट काय असते तर तुम्हाला वेळ वाचवता आला पाहिजे, टाइम सेव्हिंग टेक्निक तुम्हाला आलं पाहिजे। आणि म्हणून कितीही छोटी संख्या असू द्या किंवा कितीही मोठी संख्या असू द्या, त्याचा क्विक मध्ये स्क्वेअर कसा करायचा, पटकन त्याचा स्क्वेअर कसा करायचा, त्यासाठी मी हा शॉर्ट ट्रिकचा व्हिडिओ क्रमांक 21 बनवते आहे। तो सगळ्यांना, छोट्या आणि मोठ्या वर्गाला पण तो उपयुक्त आहे। आणि म्हणून काय पाहायचंय आज आपल्याला, स्क्वेअर ऑफ एनी नंबर्स। तर बघूयात वेळ न घालवता कसं करायचं। अगदी 5 मिनिटाचा व्हिडिओ आहे, पण तुम्हाला खूप महत्वपूर्ण आहे, कायम आयुष्यभर उपयोगी पडणार आहे। तर बघा 31 चा स्क्वेअर करायचा आहे, मग आधी 3 चा स्क्वेअर घ्यायचा 9 आणि 1 चा स्क्वेअर घ्यायचा 0-1, 1 नाही लिहायचं, काय लिहायचं 0-1 लिहायचं। मग आता बघा परत 3 × 1 × 2 करायचं, मग आता किती झाले तर ते झाले 6, एक डिजिट सोडून द्यायचा आणि हा जो आपण 3 × 1 × 2 केलंय तो नंबर त्या संख्येमध्ये मिळवायचा आणि मग हा नंबर झाला 961 की जो 31 चा स्क्वेअर आहे। ट्रिक कळली का? आता पुढचं बघा 54 चा स्क्वेअर, आता 5 चा स्क्वेअर 25 आणि 4 चा स्क्वेअर 60, हे झाला। आता 5 × 4 × 2, मग काय झाले 5 4 जा 20, 22 जा 40, एक डिजिट सोडून द्यायचं आणि ते मिळवायचं, मग हा नंबर झाला 2916, हा झाला 55 चा स्क्वेअर। केवढं सोपं आहे बघा। आता 83 चा स्क्वेअर, आता बघा 8 चा स्क्वेअर 64, 3 चा स्क्वेअर 9 नाही लिहायचं, काय लिहायचं 09 आणि मग 8 3 जा 24, 24 2 जा 48, एक डिजिट सोडून दिलं आणि ते मिळवलं, नंबर झाला 6889। समजलं? आता थोडा नंबर वाढवू, आपण मोठा घेऊ। 105 चा स्क्वेअर, आता 10 चा स्क्वेअर 100, 5 चा स्क्वेअर 25, आता 10 5 जा 50, 52 जा 100, एक डिजिट सोडून दिलं आणि हे 100 मिळवले, हे झाले 11025, हा 105 चा स्क्वेअर आहे। समजलं? म्हणजे नंबर मोठा झाला तरी काही फरक पडत नाही। आता बघा 205 चा स्क्वेअर करू आपण, मग 20 चा स्क्वेअर 400, 5 चा स्क्वेअर 25, आता 20 × 5 100, 100 2 जा 200, एक डिजिट सोडून दिलं आणि हे मिळवलं, बघा 42025, हा 205 चा स्क्वेअर आहे। समजलं का? चेक करून पहा तुम्ही। आता बघा, आता नंबर अजून वाढवला 2005, मग आता बघा 200, त्याचा स्क्वेअर झाला 40000 आणि 5 चा स्क्वेअर झाला 25, आता 200 × 5 झाले 1000, 1000 × 2 हे झाले 2000, एक डिजिट सोडून दिलं आणि मग हा नंबर ऍड केला तर नंबर हा झाला, म्हणजे हा झाला 2005 चा स्क्वेअर। समजलं का? आता बघा अजून मोठा 20005 चा स्क्वेअर, मग आता 2000 चा स्क्वेअर हा आला आणि 5 चा स्क्वेअर 25 आला आणि आता बघा 2000 × 5 10,000, 10,000 × 2 2000 × 5 हे झाले तुमचे 10,000, 10,000 × 2 हे झाले 20,000 आणि मग आता ते एक डिजिट सोडून मिळवलं, हा जो आहे हा 2005 चा स्क्वेअर आहे। म्हणजे नंबर कितीही छोटा असू द्या नाहीतर कितीही मोठा असू द्या, आपल्याला क्विकली त्याचा स्क्वेअर काढता येतो का नाही। तर आता बघा 8 आणि 9, 103 चा स्क्वेअर आणि 1003 चा स्क्वेअर, तुम्ही मला त्याचा आन्सर कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय। कळलं का? मग आता बघा या पद्धतीने हे तुम्हाला सगळ्या वर्गासाठी युजफुल आहे, त्याच्यामुळं तुमच्या ओळखी जेवढे जेवढे आहे त्या सगळ्यांना हे शेअर करा। आवडला व्हिडिओ लाईक करा, कमेंट टाकायला कंजूसी करू नका। ऑल दी बेस्ट फॉर युअर स्टडी अँड एक्झाम अँड थँक्यू फॉर वॉचिंग दिस होल व्हिडिओ।